नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण पुरुष या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. म्हणजे जे दोष, धातू, मल, मूत्र आणि पुरुष त्यामधील आपण पुरुष या टॉपिकच्या नोट्स आज पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आज त्यांचे पर्याय, उत्पत्ती, पंचभौतिक संघटन, त्याची निर्मिती, स्त्रोतस, त्याचं प्रमाण किती असतं, त्याचं कार्य आणि शेवटी वृद्धी आणि क्षयाची लक्षणे पाहणार आहोत. तर हा एक प्रॉपर LAQचे जे पॉईंट्स असतात ते सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तसंच क्रियाशारीर संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा जाऊन पहा. हा टॉपिक तुम्हाला SAQ व LAQ या दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूयात पुरुष या टॉपिकच्या नोट्स. सुरुवातीला अन्नपचनामध्ये निर्माण होणारा घनमल म्हणजे पुरुष होय. म्हणजे अन्नाचं पचन जेव्हा पूर्ण होतं तेव्हा जो घनमल निर्माण होतो पचन झाल्याच्या नंतर त्याला आपण पुरुष असं म्हणतो. किट्टम अन्नस्य विनमूत्र. आता हे जे छोटे छोटे श्लोक आहेत, एक एक दोन दोन लाईनीचे, तुम्ही आत्तापासूनच पाठ करायला सवय लावा, जेणेकरून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याच्या आधी तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. पर्याय: शकृत, उपवेशन, विट आणि वर्चस. त्यानंतर त्याची उत्पत्ती. पुरुषाची उत्पत्ती: गर्भ स्वतः अन्नपान करत नसल्यामुळे गर्भशरीरामध्ये मूत्र, पुरुष, वायू इत्यादी स्थूल मल निर्माण होत नाहीत. त्यानंतर होते. त्यानंतर पांचभौतिक संघटन. पुरुषम पार्थिवम. पुरुषामध्ये पृथ्वी महाभूताचे आधिक्य असते. तर हे होतं त्याबद्दल इंट्रोडक्टरी पॉईंट्स. नेक्स्ट आहे स्वरूप. घन स्वरूपातील द्रव्यमल असून दोषाधिक्यानुसार त्याचे स्वरूप बदलते. म्हणजे ते सुरुवातीला तर घन स्वरूपात असते, पण दोषाधिक्यानुसार त्याचं स्वरूप बदलू शकतं. जसं की मूत्र द्रवमल आणि पुरुष घनमल. त्यानंतर रस. रस हे कटुरस प्रधान असतं. निर्मिती: पुरुष या मलाची उत्पत्ती पक्वाशयामध्ये होते व पुरुषाचे उत्सर्जन गुद या अवयवामधून होते. म्हणजे त्याची निर्मिती कुठे होते तर पक्वाशयामध्ये, आणि उत्सर्जन कुठून होतं तर गुद या अवयवातून होते. तर जेव्हा आपण असे दोष, धातू, मल, त्याचे उपधातू, पुरुष, मूत्र हे जे टॉपिक पाहतो, तर ते पाहत असताना तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. काही गोष्टींवर MCQ विचारला जाऊ शकतो, जसं की त्याचं प्रमाण असेल किंवा त्याचे उपधातू, धातू. तर हे सर्व प्रश्न हे तुम्हाला MCQला देखील विचारले जातात. तसंच ते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये देखील पुढे उपयोगी पडतील. तर आपण थोडक्यात पाहूया की पुरुष व मूत्र याची निर्मिती कशी होते. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण आहार सेवन करतो, त्या आहाराचं पुढे जाऊन पचन होतं. त्यानंतर दोन भागामध्ये त्याचं विभाजन होतं. एक तर पक्वाशयामध्ये किट्ट विभाजन आणि दुसरं आहारसाचं शोषण. तर आहारसाचं शोषण झाल्यावर तो पुढे त्याचं शरीरामध्ये पोषण होतं. तर पक्वाशयामध्ये जो किट्ट विभाजन होतं त्याचं दोन भागामध्ये परत डिवाईड होतं, पुरुष आणि मूत्र. व पुरुष हे गुदमार्गाने विसर्जित केलं जातं आणि मूत्रवाही नाड्यांमध्ये शोषण होऊन मूत्राचे बस्तीपर्यंत वहन होते आणि बस्ती पुरण होऊन मूत्रमार्गाने मूत्राचं उत्सर्जन होतं. तर हे होतं पुरुष आणि मूत्र याची निर्मिती आणि उत्सर्जन. त्यानंतर पुरुष व स्त्रोतस. पुरुष वाहना स्त्रोतसाम पक्वाशयो मूलम स्थूलगुदम. जे आधी आपण पाहिलं, त्याचं स्थान पक्वाशय आणि स्थूलगुद आहे. पक्वाशय व गुद ही दोन अवयव पुरुष व स्त्रोतसाची मूलस्थाने आहेत. त्यानंतर पुरुषधरा कला. पक्वाशयाच्या अंतर्भागामध्ये 5व्या क्रमांकाची पुरुषधरा कला असते. पुरुषाची उत्पत्ती अन्नामधील कटु अवस्थापाकामुळे होत असते. त्यानंतर पुरुषचे प्रमाण. सप्त अंजलय पुरुषस्य. पुरुष वृद्धी किंवा क्षयाची लक्षणे दिसत नसल्यास त्याचे प्रमाण 7 अंजली आहे. त्यानंतर उत्सर्जित घटक. पुरुषाची उत्पत्ती प्राधान्याने न पचलेल्या अन्नापासून होत असल्याने खालील घटक उत्सर्जित होतात. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की पुरुष म्हणजे काय तर जे न पचलेलं अन्न आहे त्याच्यापासून त्याची उत्पत्ती होत असते. तर न पचलेल्या अन्नाचे घटक असतात. त्यानंतर मेदधातूचा स्नेह असतो. त्यानंतर पाणी असतात, वायू आणि विटस्नेह हे पुरुषमध्ये घटक द्रव्य असतात. त्यानंतर पुरुषाचे कार्य. तर पुरुषाचे कार्य काय आहे? अवष्टंभम पुरुषस्य. अवष्टंभ म्हणजे काय तर आधार देणे. उपस्तंभ आधार देणे. त्यानंतर वायुधारण. पुरुष कमी तेवढं वायू जास्त, आणि अग्नीचं धारण करणे. हे काही मुख्य कार्य होते. आता पुरुष हा पॉईंट पाहत असताना आपण शेवटचे 2 पॉईंट पाहणार आहोत. ते म्हणजे त्याचे वृद्धी आणि क्षयाची लक्षणे. जर तुमचे श्लोक पाठ होत असतील तर बुकमधून एकदा ह्याचे दोन्ही श्लोक बघून घ्या. तसं ते एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, जरी तुमचे लक्षणं पाठ राहिले तरी योग्य. तर वृद्धी लक्षणे: आदमान म्हणजे पोट फुगणे, आटोप. वातसंचयामुळे पोट फुगणे, त्याला आपण आटोप म्हणतो. त्यानंतर गौरव म्हणजे पोटात जड वाटणे व शरीर जड वाटणे, गौरवता. त्यानंतर वेदना उदरशूल किंवा पोटदुखी, पोटात दुखतं. तर हे होते वृद्धीची लक्षणे. म्हणजे जर पुरुष वाढलं तर कशी लक्षणं दिसतील तर आदमान, आटोप, गौरवता आणि वेदना. त्यानंतर जर कमी झालं, क्षय झाला, तर काय लक्षणं दिसतील तर हृदय पार्श्वपीडा. म्हणजे काय पक्वाशयामध्ये अवकाश निर्माण होऊन उदरातील अवयव ताणले जातात आणि मग वेदना होऊन श्वसनास अडथळा येतो, त्याला आपण हृदय पार्श्वपीडा असं म्हणतो. त्यानंतर दुसरं क्षय लक्षण आहे वायो ऊर्ध्वगमनम. म्हणजे काय तर पुरुषची उत्पत्ती कमी झाल्याने वायूचं
वायूचं प्रमाण वाढतं आणि हा वायू काय होतो, ऊर्ध्व दिशेला संचार करू लागतो, म्हणजे वायूचं ऊर्ध्वगमन होतं, वरच्या बाजूला जातो. तर हे होते पुरुष वृद्धी आणि क्षयाची लक्षणं. तर आज आपण पाहिले ह्या व्हिडिओमध्ये पुरुष या टॉपिकबद्दल सर्व डिटेलमध्ये नोट्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तसंच तुम्हाला BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाचे कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. ते आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.